गलतीकरसपत्र याचा 4था अध्याय, गलेशियन्स चॅप्टर 4 वर्सेस 1 to 7. गलतीकरसपत्र अध्याय 4 आणि यातील 1 पासून ते 7 पर्यंत आपण वचन वाचूया. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. पण बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभारांच्या स्वाधीन असतो. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारीसही आहेस. आमेन. प्रभूला धन्यवाद. या ठिकाणी बायबलचं पवित्र वचन गलतीकरसपत्र याच्या 4थ्या अध्यायातील 1 ते 7 वचनामध्ये परमेश्वराने त्याचे पुत्र आणि कन्या आपल्याला कशा प्रकारे केलेलं आहे याबद्दल हे पवित्र शास्त्रातील वचन आपल्याशी बोलत असताना विशेष करून 4थ्या वचनात बायबल आपल्याला सांगतं, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. जेव्हा योग्य समय आला, परमेश्वर सर्व गोष्टी उचित समय करणारा देव आहे. ज्या वेळेस काळाची पूर्णता झाली, ज्या वेळेस परमेश्वराच्या योजनेचा क्षण आला, असं का म्हटलं? कारण की जुन्या करारामध्ये मलाखीच्या पुस्तकापासून ते मत्तयाच्या पुस्तकापर्यंत जुना करार आणि नवीन करार याच्यामध्ये जवळपास 400 वर्ष देवबापाने कोणाची भेट घेतलेली नाही. ना कोणाला दृष्टांत झाले, ना कोणाला स्वप्न पडले, ना कोणाला देवाची दिव्य दृष्टी प्राप्त झाली, ना देवाला काही पाहण्याची त्यांना संधी मिळाली. कुठल्याच प्रकारे परमेश्वर मानवाशी बोलत नव्हता. आणि एक उचित समय आला आणि त्या उचित समयामध्ये, अगदी योग्य समयामध्ये परमेश्वराने आपल्या स्वतःच्या पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. किती लोक आमेन म्हणतील? बोला येशू मसीह की. येशू ख्रिस्ताने या जगात यावं यासाठी परमेश्वराचे काही प्लॅन आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतात. आणि परमेश्वर कधीच त्याच्या योजनेच्या विरुद्ध वागत नाही. जी परमेश्वराची अलौकिक योजना मानव जातीसाठी होती, त्या विशेष योजनेअंतर्गत परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं. 4 गोष्टी आपण पटकन पाहणार आहोत. कधी एखाद्याला आपण सांगतो तर लोक म्हणतात त्याला 4 गोष्टी समजून सांगा. आज मी पण तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खंडणी. सगळ्यांनी म्हणा खंडणी. हा शब्द कुठं ऐकायला मिळतो? बोलत नाही तुम्ही. खंडणी शब्द कुठं ऐकायला मिळतो? कोण घेतात खंडणी? सुपारी, कात, चुना सगळं घेतात, पण खंडणी शब्द कुठं ऐकायला मिळतो? कोण घेतात? डाकू लोक घेतात. बरोबर बोलले संदीप ब्रदर. अजून काय सांगता येईल? गुंड लोक घेतात. खंडणी का दिली जाते? आपका बच्चा हमारे पास है, वापिस चाहिए तो क्या दो? खंडणी द्यायला लागते. देवाच्या प्रिय लोकांनो, मानवाने एवढं पाप केलं, परमेश्वरापासून मनुष्य दूर झाला, आणि ज्या वेळेस किंमत मोजण्याची वेळ आली त्यावेळेस परमेश्वराने स्वपुत्राला जगामध्ये पाठवलं. वाचूया आपण रोमकरसपत्र 3रा अध्याय आणि 24वा वचन. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या, खंडणी देण्यात आली. कुणी दिली ती? येशू ख्रिस्ताने खंडणी दिली. तुम्हाला आणि मला मुक्त करण्यासाठी ती खंडणीची किंमत येशू ख्रिस्ताने मोजलेली आहे. ज्यावेळेस वधस्तंभावरती 6व्या शब्दात येशूने म्हटले पूर्ण झाले,
पूर्ण झाले म्हणजे शास्त्रलेख पूर्ण झाला, पूर्ण झाले म्हणजे पाप्यांसाठी जी किंमत मोजायची होती ती पूर्ण झाली. आणि हे बापा, ज्या कामासाठी तू मला पाठवलं ते काम मी आज पूर्ण करून तुझ्याकडे येत आहे. किती लोक आमेन म्हणतील? माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो हे म्हणण्याच्या आधी येशू ख्रिस्ताने या 6व्या शब्दामध्ये पूर्ण झाले म्हटलं. आणि जी जबाबदारी घेऊन येशू ख्रिस्त जगात आला होता ती जबाबदारी म्हणजे खंडणी भरणं. पहिली गोष्ट की पापासाठी खंडणी भरणं हे फार गरजेचं होतं. ज्यावेळेस मानवाने परमेश्वरापासून सगळा अधिकार प्राप्त केला, कुठल्या बागेत होते ते? एदेन बागेत आदाम आणि हवा होते. एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा राहत असताना तुम्हाला ठाऊक आहे की कशा प्रकारे ते पापामध्ये पडले. ज्यावेळेस ते पापात पडले ते स्वतःच्या इच्छेने पडले नाहीत की चला आज आपण पाप करूया, किंवा त्यांना असं कुठल्याही प्रकारे कुणी व्यक्तीने म्हणा किंवा त्यांनी एकमेकांनी ठरवल्यामुळे म्हणा किंवा देवाने त्यांना काहीतरी गोष्ट सांगितली म्हणून नाही, परंतु तिथं एक फसवणारा होता आणि तो आहे सैतान. सर्प सर्वात धूर्त असल्या कारणाने त्या सर्पाच्या द्वारे मनुष्याशी सर्पाने संवाद साधला. आणि तिसऱ्या अध्यायात उत्पत्तीच्या आपण पाहतो की कशा प्रकारे मानवाचं पतन झालं. ज्या झाडाचं फळ खाऊ नको असं देव बापाने त्याला सांगितलं होतं, अगदी त्याच गोष्टी त्याने केल्या ज्या देवाने करू नको सांगितलं होतं. आणि त्या झाडाचं फळ मॅडमने पण खाल्लं, साहेबांना पण देऊन टाकलं. आणि दोघांनी फळ खाल्ल्याच्या नंतर त्यांना दोघांना कळालं सगळ्यात पहिलं की आपण नग्न आहोत. झाडाच्या मागे लपायला लागले. आणि मग देवाच्या प्रिय लोकांना परमेश्वर तिथं आला आणि परमेश्वराने सगळ्या गोष्टींमध्ये शाप द्यायला सुरुवात केली. स्त्रीला शाप, पुरुषाला शाप, भूमीला शाप, सैतानाला शाप, परमेश्वर शाप देऊ लागला. आणि ते शाप अनेक ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतात. येशूने शाप तोडलेत. किती लोक आमेन म्हणतील? मग शाप का दिसतात? जगामध्ये साबण आहे पण जो वापरतो तो स्वच्छ होतो. किती लोक आमेन म्हणतील? जो वापरत नाही तो स्वच्छ होणार का? एखादा टॅगच बनवून लावला साबण, तो माणूस स्वच्छ होईल का? नाही, साबण वापरावं लागेल. त्याच प्रकारे जो येशूकडे प्रार्थना करतो, जो परमेश्वराकडे याचना करतो, परमेश्वर त्याला मुक्तता देणारा देव आहे. या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्ट करतंय. या वचनामध्ये आपल्याला एक गोष्ट कळाली पाहिजे की येशू ख्रिस्ताने खंडणी दिली. मनुष्याला सांगितलं जा सगळीकडे आता तू राज्य कर. आम्हाला कशासाठी देवाने बनवलं माहितीये? गुलाम होण्यासाठी नाही, राज्य करण्यासाठी. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आम्ही गुलाम नाही, आम्ही चाकर नाही, आम्ही दास नाही. जुन्या करारातले जे सेवक होते ते अशी प्रार्थना करायचे की मी कीटक आहे, मी धूळ आहे, मी माती आहे, मी तुझा गुलाम आहे, मी चाकर आहे. पण नवीन करारात जे वचन आज आपण वाचलं त्याद्वारे बायबल सांगतं की तुम्ही त्या परात्पर देवाचे वारस आहात. तुम्ही गुलाम नाही, तुम्ही नोकर चाकर नाही, तुम्ही त्याचे वारसदार, त्याचे पुत्र आणि कन्या आहात. जितक्यांनी विश्वास ठेवला योहान 1:12 प्रमाणे तितके सगळे देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. आम्ही जर देवाचे पुत्र आणि कन्या आहोत तर तो एदेन बागेमध्ये पण मनुष्य देवाचा पुत्र आणि ते हवा पण कन्याच होती. परंतु त्यांनी काय केलं की उदाहरणार्थ देवाने त्यांना सगळ्या चाव्या देऊन टाकल्या की घ्या, आजपासून सगळ्या किल्ल्या तुमच्या स्वाधीन केल्या. माणसाने चाव्या घेतल्या आणि मग सगळ्या चाव्या वापरायचं तो आहे ना. कधी कधी कोणाला जास्त चावी लागते आहे ना, पण त्यांनी चाव्यांचा वापर केला म्हणजे अधिकाराचा वापर केला. अधिकार कोणाकडे होता? देवाने कोणाला दिला? बोलत नाही तुम्ही. अधिकार कोणाला दिला? आदामाला दिला. आदामाला दिल्याच्या नंतर हा अधिकार कोणी दिलेला आहे? देवाने आदाम हवेला अधिकार दिलाय, जा सगळीकडे सत्ता चालवा. पण देवाचं ऐकायचं सोडून ज्यावेळेस मानवाने सैतानाचं ऐकलं त्यावेळेस त्यांचा अधिकार त्यांच्या जीवनातून गेला. तो अधिकार त्यांनी सैतानाला सुपूर्द केला. चाव्या कोणाकडे गेल्या? सैतानाकडे गेल्या. त्या अधिकाराच्या किल्ल्या परत हिसकावून घेण्यासाठी किंमत मोजणं गरजेचं होतं. हालेलुया. आदाम आणि हवेला पानांची वस्त्र त्यांनी स्वतः बनवून स्वतःला घातली होती, परंतु देवबापाने कसली वस्त्र दिले त्यांना? चर्म वस्त्र दिले, चांबड्याची वस्त्र दिले. चांबड्याची वस्त्र बनवण्यासाठी चांबड झाडाला येत नाही. येतं? नाही तर सांग आमच्या गावाकडे चांबड्याचं झाड आहे.
जनावराकडून येतं. म्हणजे तिथं सुद्धा पहिल्यांदा रक्त सांडण्यात आलं. त्यांना झाकण्यासाठी कोणाच्या तरी जीवाची त्या ठिकाणी मूल्य देण्यात आलं. आणि म्हणून सरते शेवटी तुम्हाला आणि मला झाकण्यासाठी येशू ख्रिस्ताला स्वतःच्या रक्ताची किंमत मोजावी लागली होती. प्रभूने खंडणी भरली, ते रक्त त्याने सांडलं, आपलं अनमोल रक्त त्याने दिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जगामध्ये सगळ्यात मूल्यवान गोष्ट जर तुमच्याकडे काय असेल तर ते येशूचं रक्त आहे प्रियांनो. या रक्ता एवढं किमती गोष्ट जगात दुसरी काहीच नाही. किती लोक आमेन म्हणतील? मनुष्याकडे कितीही धनसंपत्ती असू द्या, परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक घरं विरं सगळं काय असेल नसेल ते विकायला तयार होतात. जीवापेक्षा काही मोठं आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यात मूल्यवान माणसासाठी त्याचा प्राण आहे. आणि येशूने त्या प्राणाचा त्याग करून हे दाखवलं की माझ्या जीवापेक्षा तुम्ही जास्त मूल्यवान आहात. हालेलुया. माझ्या रक्तापेक्षा मी तुम्हाला जास्त मूल्यवान समजतो. येशूने स्वतःच्या देहाचा, आपल्या रक्ताचा विचार न करता त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती खंडणी भरली प्रियांनो. आणि तुम्हाला आणि मला त्याने मुक्त केले. इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 7 वचन, इफिशियन्स चॅप्टर 1 वर्स 7. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. रक्ताच्या द्वारे खंडणी भरण्यात आली. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. त्याचं रक्त एवढं मूल्यवान आहे प्रियांनो की त्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापासाठी, आमच्या जीवनासाठी योग्य अशी किंमत मोजण्यात आली. आणि ती किंमत प्रभूने वधस्तंभावरती मोजली. ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला आहे. हातापायात खिळे ठोकण्यात आलेत, डोक्यामध्ये काट्याचा मुकुट आहे, मस्तकातून रक्त वाहत आहे. हंटरचे असे फटके त्याला मारले का पूर्ण मांस त्याचं बाहेर लटकत होतं, पूर्ण शरीर त्याचं रक्ताने लथपथ झालंय, पूर्ण रक्त त्याचं ड्रेन झालंय. आणि मग सरते शेवटी ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला. काही थोडेसे थेंब जे रक्ताचे त्याच्या शरीरात शिल्लक होते. क्रूर शिपायाला जराही दयाने आली. येशू मेलाय का हे कन्फर्म करण्यासाठी एखादा आवाज देऊन विचारलं, ए तू जिवंत आहेस का? पण त्यांनी तसं केलं नाही. ते तोंडाने बोलत नव्हते, ते शास्त्राने बोलत होते. आणि जे शास्त्राने बोलतात त्यांच्याशी तुम्ही शास्त्राने बोलायला सुरुवात करा. ते शास्त्र त्याच्या हातात तो भाला त्याने घेतला आणि येशूच्या कुशीमध्ये भोसकला. शेवटचे जे रक्ताचे काही थेंब होते ते सुद्धा रक्त आणि पाणी त्याच्या कुशीतून वाहू लागलं. येशूने शेवटचा रक्ताचा थेंब देखील तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलेला आहे. आणि म्हणूनच खूप खात्रीने तुम्ही म्हणू शकता की येशूने पूर्ण खंडणी भरलेली आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. अर्धवट गोष्टीने काही पूर्ण होणार नाही. तुम्ही मार्केटमध्ये गेलात, एखाद्या गोष्टीची किंमत ठरलेली आहे आणि ती किंमत, तुम्हाला जी किंमत ठरलेली किंमत आहे, ह्या गोष्टीसाठी एवढंच लागतात. पूर्वी ते कॉईन बॉक्स होते, 1 रुपयावरून टाकला की लगेच फोन लागायचा, हो की नाही? आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आले म्हणून ते गायब झाले सगळे. त्या कॉईन बॉक्समध्ये तुम्हाला फोन करण्यासाठी तुम्हाला 90 पैसे दिले ना तरी पण तुम्हाला फोन लावता येत नव्हता. किती लोक ऐकतायत चर्च? 90 पैसे चिल्लर जरी दिले ना, 10-10, 20-20 पैसे, तरी पण लागणार नाही. कॉईन बॉक्समध्ये कॉईन टाकायचं तर त्याला 1 रुपया पाहिजे. 100 पैसे असल्याशिवाय फोन लागणार नाही. आणि म्हणून पापापासून मुक्ती करण्यासाठी, आमची सुटका करण्यासाठी जी खंडणी भरायची होती ते मोल येशूने अगदी परफेक्ट दिलेलं आहे. ती खंडणी येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी भरली. परमेश्वराने येशूला जगात पाठवण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा जर आपण पाहतो तो म्हणजे येशूला खंडणी भरण्यासाठी पाठवलं होतं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बँकेत तुम्ही जाता, जर तुम्हाला कॅश डिपॉझिट करायची, बँक 2ला बंद होणार आहे, 3ला गेलं तरी चालतं, आहे की नाही? आपल्या घरच्याच बँक आहेत सगळ्या, चालतं. बँक 10ला उघडते, सकाळी 8ला भरता येतील पैसे. पैसे भरायचेत बँकेत तर तुम्हाला वेळेवरती जावं लागतं. आणि जर तुम्ही 1:55ला तिथं गेलात मग त्या 8 मिठ्या बघायला तयार राहा जो काउंटरला बसला असेल. सोपं एवढं अजिबात नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं वेळेचं बँकेमध्ये बंधन आहे तर आमचा देव तर किती पक्का आहे. योग्य समयी त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी किंमत मोजली. प्रभूला धन्यवाद द्या. त्या दिवसाच्या आधी
जर तुम्ही जन्माला आले असते, ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधी जर तुम्ही जन्माला आले असते, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचं काय झालं असतं. प्रभूला धन्यवाद द्या की त्याचं बलिदान आम्हाला कळालेलं आहे. आम्हाला हे कळालेलं आहे की आमच्यासाठी खंडणी भरण्यात आलेली आहे. आम्ही किती प्रिशियस आहोत, आम्ही किती मूल्यवान आहोत, याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. हा किती मोठा आशीर्वाद देवाने आपल्याला दिला. आमेन. पहिले योहान याचा 4 अध्याय आणि 10 वचन. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. हालेलुया. त्याने आमच्यावरती प्रीती केली. आमचं जे त्याच्यावर प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त त्याचं आमच्यावरती प्रेम आहे. काही लोकांना वाटतं देव माझ्यावर प्रेमच करत नाही, माझी प्रार्थनाच ऐकत नाही, देव मला उत्तरच देत नाही. कसं आहे ना की परमेश्वराला बरोबर कळतं कोणाला कुठल्या टायमिंगला काय द्यायचं. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. आज जर तुम्ही म्हटलात की आज माझ्या सगळ्याच प्रार्थना आजच्या आजच तू ऐक देवा, तर तुम्ही स्वतः प्रॉब्लेममध्ये याल. ऐकते का चर्च? सगळ्या गोष्टींना उचित समय असतो, प्रत्येक गोष्ट त्याच्या समयामध्ये. म्हणून काळाची पूर्णता झाली आणि खंडणी भरण्यासाठी येशू ख्रिस्ताला तुमच्या माझ्याकरिता संपूर्ण विश्वाच्या तारणाकरिता परमेश्वराने पाठवलं. ती किंमत येशू ख्रिस्ताने मोजलेली आहे. हालेलुया. या जगात दुसरा कुठलाही व्यक्ती म्हणू शकत नाही. ऐकता तुम्ही? कान उघडे ठेवून ऐका. जगातला कुठलाही व्यक्ती म्हणू शकत नाही की माझ्या देवाने माझ्यासाठी प्राण दिला आहे. जितकेही आले त्या सगळ्यांनी सेवा करून घेतली, पण येशू ख्रिस्ताने सेवा केली. सेवा करण्यासाठी तो आला. स्वतःच्या शिष्यांचे पाय त्याने धुतले. तो एवढा थोर असताना देखील एवढा लीन आणि नम्र झाला. मग आम्ही गर्वाने वागू नये, आम्ही सुद्धा लीनतेने आणि नम्रतेने वागावं ही त्याची इच्छा आहे. आमेन. हालेलुया. आज जे लोक नम्र आहेत ते लोक आशीर्वादित आहेत प्रियानो. आणि हा कित्ता प्रभूने दिला. प्रभू स्वर्ग सोडून तुमच्या आणि माझ्यासाठी आला. पहिली गोष्ट, त्याने पापासाठी खंडणी भरली. दुसरी गोष्ट, आपले पाप हरण करण्यासाठी येशू जगात आला. काय संपवण्यासाठी? आमच्या जीवनातलं. पहिले योहान 3 अध्याय 5 वचन. तुम्हाला माहित आहे की आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. आमेन. प्रभूला धन्यवाद. त्याच्या ठाई पाप नाही म्हणजे काय? हे वचन असं का सांगतं की तो आमची पाप दूर करतो पण त्याच्या ठाई पाप नाही? एखाद्या दारुड्याने 2 तास दुसऱ्याला संदेश दिला, दारू पिऊ नको, तो समोरचा ऐकेल का? तू सुधर मग आम्हाला सुधरव. बरोबर की नाही? एखादा फाटक्या तुटक्या कपड्यात आला, तो तुम्हाला सेमिनार घेतोय, श्रीमंत कसे बनावे, तू म्हणो तू पहिला इथून बाहेर निघ. बरोबर की नाही? ज्या गोष्टी जो व्यक्ती स्वतः नाहीये त्याला लोकांना सांगण्याचा अधिकार बोलत नाही तुम्ही. जो पवित्र जीवन जगू शकतो तो लोकांना सांगू शकतो की तुम्ही पवित्र राहा. हालेलुया. जो व्याभिचारी नाही तो सांगू शकतो की तुम्ही व्याभिचार करू नका. जो पाप करत नाही तो सांगू शकतो की तुम्ही पवित्र व्हा. किती लोक आमेन म्हणतील? येशू ख्रिस्त असा परमेश्वर आहे की जो स्वतः पवित्र आहे आणि म्हणून तो जगाला पापातून सोडवण्यासाठी आला. बायबल या ठिकाणी सांगतं की आपली पापे हरण करण्यासाठी, ती पाप नष्ट करण्यासाठी, आमच्या पापांची रास त्या वधस्तंभावरती जावी, ही परमेश्वराची महान योजना होती. एक तर त्याने रक्ताची किंमत मोजली आणि दुसरी गोष्ट, सर्व प्रकारच्या पापातून त्याने तुम्हाला आणि मला मुक्त केलं. किती लोक आमेन म्हणणार या गोष्टीला? हालेलुया. पाप संपलं प्रियांनो. आजकाल कुणीच पश्चातापाविषयी संदेश देत नाही. ही फार शोकांतिक आहे. लोकांना फक्त हे पाहिजे, मला काय मिळणार, मी काय देऊ. पश्चाताप नाही देऊ शकत, वेळ नाही देऊ शकत, परमेश्वरासाठी गाणे नाही गाऊ शकत, प्रभूच्या नावासाठी मी धावू शकत नाही, पण मला काय मिळणार तेवढं पास्टर सांगा, मी तेवढं ऐकतो आणि जातो. पण एक लक्षात ठेवा देवाच्या प्रिय लोकांनो, हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश बायबलचा आमच्या जीवनात मिस होता कामा नये. आम्ही कितीही धार्मिक असलो आणि कितीही चांगल्या गोष्टी करत असलो, परंतु जर आमच्या सर्व पातकांची क्षमा झाली नसली तर आम्हाला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळत नाही प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक पापापासून दूर होण्याची गरज आहे आणि त्या पापातून दूर करण्याचं सामर्थ्य फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. हालेलुया. तो येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी जगामध्ये आला. पहिले योहान 4 अध्याय आणि 14 वचन. 1 जॉन चॅप्टर 4 and verse 14. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा
म्हणून पाठवले आहे. काय म्हणून पाठवलं आहे? तारणारा. लोक काही ओळखतात त्याला. एक दिवशी शिष्य येशूकडे आले. पेत्र म्हणतो, प्रभू लोक तुला काय काय म्हणतात? कोणी म्हणतं योहान आहे, कोणी काय म्हणतं, आणि काही लोक हे पण म्हणायचे की येशूला भूत लागलेले आहेत, असं पण काही म्हणायचे. काही लोक म्हणायचे सैतानाच्या सहाय्याने हा भूत काढतो लोकांचे. काही लोक म्हणायचे की देवाचा पुत्र नाही, योसेफाचा पुत्र आहे. येशू बद्दल बोलणारे बरेच लोक होते, आजही आहेत. परंतु येशू ख्रिस्ताने पेत्राला विचारलं, तू मला काय म्हणून ओळखतो? त्याने म्हटलं, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र येशू ख्रिस्त आहात. हालेलुया. आणि येशूने म्हटलं, हे तुला शरीर मांस तुझं रक्त यांनी प्रकट केलं नाही, तुझ्या देहाने प्रकट केलं नाही, हे तुला पवित्र आत्म्याने प्रकट केलं आहे. हालेलुया. येशू हा प्रभू आहे हे ओळखण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत लागते. प्रियांनो, ज्याला पवित्र आत्मा नाही तो पवित्र देवाला ओळखू शकत नाही. किती लोक आमीन म्हणणार आहे? हालेलुया. जोपर्यंत तुम्ही देवाच्या सानिध्यात वळणार नाही तोपर्यंत तुम्हाला कशी त्याची ओळख होऊ शकणार? आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताने या जगात येऊन सर्व मनुष्य जातीचं पाप नष्ट केलेलं आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतील, जे त्याच्या रक्ताने धुतले जातील, जे त्याच्याकडे क्षमा मागतील, जे पश्चाताप करतील, त्यांच्या सर्व प्रकारच्या पापांवरती पांघरून घालण्यात येईल. तुमची कशी लाखेसारखी लालबुंद पापं असली तरी ती पापं नष्ट करण्यात येतील. सर्व प्रकारची गुप्त पापं नष्ट करण्यात येतील. ज्या गोष्टींमुळे तुम्ही देवापासून दूर गेलेले आहात त्या गोष्टी आपल्या जीवनातून आज काढून टाकणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट येशूने खंडणी भरली. दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्ताने आम्हाला पापातून मुक्त केलेलं आहे. ती पवित्रता मानवाला ठाऊकच नव्हते. प्रियांनो, किती लोक हालेलुया म्हणतील? ती पवित्रता मनुष्याला ठाऊक नव्हती. हा जो मोशे आहे त्याला देव भेटायचा, पण कधी? मोशे मला तुझ्याशी बोलायचं डोंगरावरती. प्रभू बाकीचे लोक थांबव त्यांना खाली, ये वरती. मग तिथं गेला का मग त्याच्याशी देव बोलायचा, जळत्या झुडपातून बोलायचा, संदेश त्यांची स्वप्न दृष्टांताशी बोलायचा. आणि परमेश्वर लोकांची भेट घेत असताना कंटिन्यू त्यांच्याबरोबर देवाचं वास्तव्य असत नव्हतं. कंटिन्यू नव्हतं की कंटिन्यू देव बोलतोय, परमेश्वर माझ्या बरोबर कंटिन्यू चाललाय, रात्रंदिवस त्याचं सानिध्य मिळते, असा जुना करार नव्हता. परंतु आज येशूच्या येण्याच्या द्वारे एक अलौकिक गोष्ट आमच्या जीवनात प्राप्त झाली की एक निरंतरची सहभागिता परमेश्वराबरोबर आम्हाला मिळालेली आहे. आम्ही त्या देवाच्या गौरवापासून फार दूर होतो, असे दरिद्री होतो. दरिद्री म्हणजे फक्त फायनान्शियल या गोष्टीविषयी घेऊ नका. दारिद्र्य म्हणजे आध्यात्मिक रीतीनं पण दारिद्र्य लोकांमध्ये होतं. दारिद्र्य म्हणजे देवाची पवित्रता ठाऊक नव्हती. त्याची पवित्रता ही त्याची श्रीमंती आहे. हालेलुया. त्याचं सामर्थ्य हे त्याचं धन आहे. त्याची पावर, त्याचा अभिषेक, त्याची कृपा ही त्याची धनसंपत्ती आहे. प्रियांनो, त्याचं सामर्थ्य येते. आणि त्या गोष्टींपासून आपण दूर असल्या कारणाने आपण दीन आणि दरिद्री होतो. 2 कोरिंथ 8 अध्याय 9 वचनात सांगितल्याप्रमाणे 2 कोरिंथ चॅप्टर 8 वर्स 9, त्याच्या दारिद्र्याने आम्ही काय झालो? त्याने आमची सर्व पातक माफ केली. एकदा काय पक्षघाती माणसाला येशूकडे आणलं. प्रभूने आधी म्हटलं, तुझ्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, तुझ्या सर्व पापांची क्षमा झाली. आता एखाद्याच्या पापाची क्षमा झाली, बाहेरून कळल का याच्या बघून की याच्या पापाची क्षमा झाली? नाही कळू शकत. कोणाची पापं तशीच आहेत आणि कोणाची माफ झाली हे माणसाचा चेहरा बघून कळू शकत नाही. पण दुसरं वाक्य येशूने म्हटलं की उठ आणि चालू लाग. त्या क्षणी तो उठला आणि तो चालू लागला. देवाच्या प्रिय लोकांनो, पापाची क्षमा झाली हे तुमच्या अंतःकरणात तुम्हाला स्वतःला जाणीव असते की होय, माझ्या पापांची आज क्षमा झालेली आहे. एका घरात सगळं किती सुंदर वातावरण नाही का, सगळं लोक जमलेले आहेत. येशू ख्रिस्ताला आमंत्रण आहे जेवणासाठी. शिमोन नाव होतं त्या व्यक्तीचं. शिमोनाच्या घरी येशू ख्रिस्त जेवायला गेलाय. मुख्य स्थानावर प्रभू आहे. अनेक त्या ठिकाणी लोक जमलेले आहेत. सगळ्यांची चर्चा चालली आहे. मुर्दे उठवतो बरं का, आज आमच्या घरी आलाय, खूप पॉवरफुल आहे. असा संदेश तर इस्रायलमध्ये आजपर्यंत नाही बघितला. खूप पॉवरफुल आहे.
काय काय चमत्कार करतो तो. बरती महिने का त्या गल्लीमध्ये भीक मागायचे तिकडं, हा त्याचे डोळे हे काय यानेच आणले, हा असे चर्चा चालली असेल. किती पॉवरफुल आहे. सगळे तिथं एकदम आनंदी वातावरण आहे. आणि शिमोनाला हा आनंद आहे की माझ्या घरी आज मी मेजवानी ठेवली. त्या वातावरणात एक स्त्री आतमध्ये आली. तिला ना कोणी बोलवलं होतं, ना कोणी तिला आमंत्रण दिलं होतं. कधी कधी ना असं बळच शिरता आलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील. जिथं प्रभूचं काम आहे ना तिथं आमंत्रणाची गरज नसावी. या स्त्रीला कोणी बोलवलं नाही, तिला आमंत्रण नाही, उगाचच तिथं आली. आता ज्या नजरा येशूकडे लागलेल्या आहेत त्या नजरा फिरून तिच्याकडे लागल्या. आता हिला कोणी बोलवलं, इथं पवित्रतेच्या गोष्टी चालल्यात आणि ही सगळ्या अख्ख्या गावातली बदनाम स्त्री, हिला कोणी बोलवलं? तू बोलवलंस का शिमोन? तू बोलवलं? कोणी बोलवलं? सगळ्यांचे तोंड वाकडे तिकडे. तुम्हाला आरसे द्यायला पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. सगळे विचारात गडून गेलेत. कस काय आली ही इथं? कोणी बोलवलंय? काय? त्यांचं बोलण्याचा टॉपिक चेंज झाला. आधी येशू बद्दल बोलत होते, आता तिच्याबद्दल बोलतायत. का आली इथं? जे प्रभूचे लाडके बनू इच्छितात ना त्यांनी पहिले येशूच्या चरणाशी बसायला शिकलं पाहिजे. तुमचा परमनंट ऍड्रेस असला पाहिजे. कुठे आहेस रे तू? काय नाही, प्रभूच्या चरणाशी बसलोय. हा आमचा परमनंट पत्ता पाहिजे. आमचे पत्ते बदलता कामा नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? आज मी इकडे आहे आणि आज मी तिकडे आहे. तळ्यात आणि मळ्यात खेळायचं काय? तिने आली ओक्साबोक्षी रडायला लागली. आता मेजवानी म्हणजे आनंदाचा प्रसंग आहे, पण त्यात तिच्या रडण्याने वातावरण सगळं दूषित झालं. काय रडायला लागली? आली तर आली, रडत बसली. काय चाललंय हिचं? सगळे एकदम वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात तिच्याकडे. ती येशूच्या चरणाशी रडते रडते रडते. सगळे त्याच्या आता पावलांच्या जवळ बसल्यावर सगळे डोळ्यातले अश्रू पायावरच पडणार ना प्रभूच्या. अरे रे, मी त्याचे पाय भिजवले. मग तिचे केस म्हणजे स्त्रियांचं एक भूषण आहे. तिने त्या केसांनी प्रभूचे पाय पुसले. आलाबास्त्र कुप्पी होती, फार मूल्यवान होती, फार मूल्यवान. तिच्याकडची मूल्यवान गोष्ट ती घेऊन आली होती. आणि ती कुप्पी, ती आलाबास्त्र कुप्पी तिने फोडली. आतापर्यंत वातावरण साधारण होतं, पण जशी तिने तेलाची कुप्पी फोडली, अख्ख्या घरात सुगंध दरवळला. अख्ख्या घरात सुगंध दरवळला. अख्ख्या घराचं वातावरण बदललं. प्रभूच्या मस्तकावर तिने तेल ओतलं. आता एक शिष्य होता, त्याला हिसाब खूप चांगला जमायचा सगळा. किती आले, किती गेले, टी शर्टला किती, कुर्त्याला किती. किती दाननामा झालं, किती काय करायचं. त्याला खूप आवड होती त्या गोष्टींची. खजिनदार होता येशूच्या मिनिस्ट्रीचा. सगळं बारीक सारीक सगळं खर्च त्याच्याकडे होता. पण त्याची एक घाणेरडी सवय होती का तो प्रभूचे पैसे चोरायचा. एक डबी होती त्याच्याकडे, त्या डबीत पैसे साठवायचे असतात. आणि त्याच्यातून तो काय करायचा? पैसे डबीतून काय करायचा? पैसे चोरायचा. चोरीची त्याची आधीच सवय होती. सेवेत असताना इकडं त्याच्या प्रार्थनेने दुष्टात्मे निघायचे,
यहुदा इस्करियोत बद्दल बोलतोय मी. त्याच्या प्रार्थनेने काय निघायचे? इकडे दुष्टात्मे निघायचे आणि तिकडे जाऊन पैसे चोरायचा. एवढ्या संपत्तीचा नाश कशाला? हे कशाला तिने आलाबास्त्र कुप्पी फोडली? हे विकून गरिबांना दान केला असता. अरे तू चोरलेले पैसे काढून दे ना गरिबांना. तू जे चोरलेस ते गरिबांना दे. तू स्वतः चोर. आणि हे प्रभूसाठी केलं जाते, त्याच्यात तू आडवा येतोय. प्रभूने तिला का करू दिलं माहिती का? कारण की त्या दिवशी ती जे करत होती ना, ती प्रभूच्या उत्तर क्रियेसाठी करत होती. कारण मगदलिया मरियेची जी तयारी होती ती व्यर्थ जाणार होती. पुढं ती प्रभूच्या उत्तर क्रियेची तयारी होती. ते सुगंधी द्रव्य तिथं देणं गरजेचं होतं. तिच्या वाट्याला जाऊ नका, जे करते ते करू द्या. आणि त्या दिवशी काय, ती बदनाम स्त्री होती, पण तिच्या सर्व पापांची तिला क्षमा झाली. काय डोक्यावरचं ओझं उतरलं असेल. 2 द्रव्य आहेत तिथं. पण मी तुम्हाला सांगतो, त्या 300 रुपयाच्या तेलांनी, त्या मूल्यवान सुगंधी द्रव्याने तिची सुटका केली नाही. तो तिच्या आराधनेचा भाग आहे. पण तिचे जे अश्रू निघाले ना डोळ्यातून, ते जास्त मूल्यवान आहेत. त्याची किंमत आपल्याला नाही ठरवता येणार. तिच्या सर्व पातकांची तिला क्षमा झाली. आणि जेवढे बसले होते प्रभूच्या आजूला बाजूला, सगळे चांगल्या चांगल्या स्थानावर बसलेले, त्यांच्यापेक्षा धार्मिक तिसरी ठरण्यात आली प्रियांनो. कारण बाकी फक्त, आणि ही फक्त देण्यासाठी आली होती, आराधना करण्यासाठी आली होती, प्रभूचा गौरव करण्यासाठी आली होती. प्रत्येक ठिकाणी जिथंही प्रभू गेला त्याने लोकांच्या पापांची क्षमा केली. आणि ज्यावेळेस तो वधस्तंभावरती मारला गेला, तिथून तर त्याने डिक्लेअरच करून टाकलं, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतायत यांना समजत नाही. हा क्षमेचा संदेश आज संपूर्ण जगाला मिळाला पाहिजे. जगात पाप का वाढलंय? कारण की लोक एकमेकांना क्षमा करायला तयार नाहीत. प्रार्थना करतात चर्चमध्ये जाऊन, जशी मी आपल्या ऋणे सोडिले आहेत तशीच आमची ऋणे आम्हाला पण सोडून दे. आम्ही जसं दुसऱ्यांना माफ केलंय तसं. कसं माफ केलंय दुसऱ्यांना? जर आम्ही दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही, परमेश्वराकडून आम्ही क्षमेची अपेक्षा नाही करू शकत. येशू ख्रिस्त जगामध्ये आला, त्याने खंडणी भरली, त्याने आमच्या पापांची क्षमा केली. हा क्षमेचा स्वभाव नेहमी आमच्याकडे असला पाहिजे. निरंतर आम्ही क्षमा करण्यासाठी नेहमी तयार आणि तत्पर असलं पाहिजे. क्षमा करायला, क्षमा मागायला वेळ लावायची नाही. किती लोक आमेन म्हणतील? खूप मोठेपणा आहे, खूप मोठेपणा आहे, खूप मोठेपणा आहे. विलंबच लावायचं नाही बिलकुल. क्षमा मागायला आणि क्षमा करायला, तर देवाचं शरीर, ख्रिस्ताची मंडळी टिकून राहील. नाही तर गँग्रीन झालाच समजा, टाईट कडक ॲम्प्युटेशन, काहीच फायदा नाही. तिसरी गोष्ट महत्वाची की येशू ख्रिस्त का जगात आला, वाचूया आपण 1 योहान 3 अध्याय 8 वचन. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. आमेन. कुणाची कृत्य नष्ट करण्यासाठी? कुणाची कृत्य? सगळ्यांनी म्हणा येशू ख्रिस्त. मोठ्या आवाजात येशू ख्रिस्त सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच या जगामध्ये आला. सैतानाची कृत्य काय आहेत? जे त्याने एदेन मागेपासून सुरू केलं ना, आज पण जे करतोय, त्याची सगळी कृत्य नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे. मग आता जगामध्ये 2 प्रकारची लेकरं आहेत. एक देवाची लेकरं आणि एक सैतानाची लेकरं. हालेलुया. आणि हा संघर्ष तोपर्यंत चालू राहणार ज्या दिवसापर्यंत रॅप्चर होत नाही प्रियांनो. रॅप्चर मध्ये देवाची लेकरं काढून घेतली जातील, सैतानाची इथंच राहतील. जे दाखवायला देवाची लेकरं आहेत ते पण इथंच राहतील.
ते दिखावा करणार आहेत, जगाला सांगणार आहे मी देवाचं संतान आहे, पण गुप्त रीतीने चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, ते पण इथंच राहतील. धन्य आहेत ते लोक जे आतून बाहेरून एकसारखे आहेत. आशीर्वादित आहेत ते लोक ज्यांना येशूच्या नावाची लाज वाटत नाही. आशीर्वादित आहेत ते लोक ज्यांना 4 लोकात प्रेज द लॉर्ड आणि हालेलुया म्हणण्यासाठी आनंद वाटतो. आमेन. तुम्ही चर्चमध्ये पण बोलत नाही. प्रभूची स्तुती. काय फरक आहे ऐका. 1 योहान 3 अध्याय 10 वचन. 1 जॉन चॅप्टर 3 वर्स 10. 1 योहान 3:10. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. जो कोणी कशाने वागत नाही? नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. ज्याला प्रीती करायचं माहित नाही तो देवाचा नाही. देव प्रीती आहे. जर देव प्रीती आहे त्याची लेकरं पण प्रीती करणारेच पाहिजेत. जर परमेश्वर नीतिमान आहे त्याची लेकरं पण नीतिमानच पाहिजेत. एखाद्याची लेकरं कशावरून ओळखतो आपण? बोलण्याच्या स्टाईलवरूनच काय काय लोक कळतात. अरे यार ह्याचा बाप पण असाच बोलतो. हा तू त्याचा मुलगा आहेस का रे? हा चेहरा पट्टी बघितलं का लगेच कळतं. अरे यार हे मिनी झेरॉक्स आहे याचं, आहे की नाही? याच्या बापासारखा याच्या आईसारखाच दिसतो. या मुलीचं बोलणं तिच्या आईसारखंच आहे. तिची मुलगी आहेस का ग तू? तुम्ही कसं ओळखलं? खरंच त्यांची मुलगी. तुम्ही कसं कळतं ते? आमच्याकडे बघून लोकांनी ओळखलं पाहिजे की हे जिवंत देवाची लेकरं आहेत. हालेलुया. राजकुमाराला सांगावं लागत नाही की मी राजकुमार आहे, मी राजकुमार आहे, मी राजकुमार आहे. त्याचा जो रुतबा असतो ना रस्त्याने चालण्याचा, 4 लोकांमध्ये उभं राहण्याचा, त्याची संपत्ती, त्याचे दागदागिने, त्याचा पेहराव, त्याचे घोडा, त्याची रथ, त्याचे सगळे बरोबर त्याच्याबरोबर चालणारे सैन्य, हे बघूनच लोक ओळखतील अरे हा राजकुमार आहे. पण आमच्यामध्ये ज्यावेळेस लोक प्रीती बघतील लोक म्हणतील देवाचं संतान आहे. आमच्यामध्ये तो देवाचा आनंद बघतील लोक म्हणतील हा देवाचा पुत्र आहे. लोक म्हणतील ही देवाची कन्या आहे. देवाचे गुण आमच्या जीवनातून प्रदर्शित झाले, जगाला कळेल की हे जिवंत देवाचे लोक आहेत. प्रीती करणारे लोक कधीच हारत नाहीत प्रियांनो. एक वेगळा आनंद तुम्हाला मिळतो. जगाचा आनंद कसा आहे? त्याला मी झुकवलंच, त्याला तर मी असं केलंच, मी त्याला मारलंच, ह्याच्यात जगाला आनंद आहे. आणि देवाच्या लोकांचा मी त्याला माफ करून टाकलं, मी आनंदी आहे. हालेलुया. मी सोडून दिलं, मी आनंदी आहे. माझ्या मनात जेही राग होता, मेरी रग रग में जो गुस्सा भरा था मैंने वो छोड़ दिया. खरी मुक्ती याच्यात आहे, खरा आनंद याच्यात आहे. हार नाही त्याच्यात. माफ करण्यात आनंद आहे. देवाचं प्रेम प्रदर्शित करण्यात आनंद आहे. आजूबाजूला सगळे विरोधक आहेत, मध्ये तुम्ही उभे म्हणता, ते म्हणतात सोड येशूचं नाव, पण तुम्ही म्हणता नाही सगळं सोडेल, श्वास सुटला तरी चालेल पण त्याला नाही सोडू शकत. तो देवाचा खरा बच्चा आहे, तो देवाचं खरं संतान आहे. तुम्ही जशा टाळ्या वाजवताय स्वर्गातला देव तुमच्याकडे बघून म्हणे क्या बात आहे, ये मेरा बच्चा आहे, हे माझं लेकरू आहे, मला सोडायला तयार नाही. विरोधात जे टिकून राहतात ते धन्य लोक आहेत. 2024 मध्ये गोष्टी बदलणार आहेत, लक्षात ठेवा. तयार व्हा, तयार व्हा, तयार व्हा. प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहा. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची मुलं आणि सैतानाची मुलं या जगामध्ये आहेत. 2 प्रकारचं बीज या जगात आहे. वाचूया मत्ती 13:38, मॅथ्यू चॅप्टर 13 वर्स 38. शेत हे जग आहे. जग म्हणजे काय आहे? जगाला काय उपमा दिली आहे? शेत हे फार्म आहे एक प्रकारचं. जग शेत आहे. बायबल सांगतो शेत हे जग आहे. चांगले बी हे राजाचे पुत्र आहेत, निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. चांगलं धान्य, चांगलं बी हे देवाची लेकरं आहेत. पण निधन, त्या निधनचं लवकर निधन होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे निधन बनायचं नाही, देवाची लेकरं आम्हाला बनायचं आहे. सगळे एकत्रच वाढतायत, लक्षात घ्या चर्च. सगळे एकत्र वाढतायत, सगळे एकत्र वाढतायत. शेतकरी म्हणतो सगळ्यांना वाढू द्या.
पाणी सोडलंय शेतामध्ये, चांगले पण पाणी घेतायत आणि वाईट पण पाणी घेतायत, खत टाकलं जातंय, फक्त चांगल्या बीजाला खत मिळतंय असं समजू नका. निधनाला पण बीजाला, निधनाच्या वाईट गोष्टींना पण, त्या निधनाच्या चुकीच्या गोष्टींना पण खत दिलं जातंय. सूर्यप्रकाश दोघांना पण मिळतोय, दोघं पण वाढत चाललेत. पण ज्या दिवशी त्याचा विळा चालेल त्यावेळेस धान्य कोठारात जाईल आणि बाकीचा सगळा कचरा जाळण्यात येईल. प्रियांनो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आम्ही चुकीच्या गोष्टीत आहोत का? सैतानाने कुठल्या गोष्टी पेरलेल्या आहेत? वाईट गोष्टी पेरलेल्या आहेत. ज्या काळामध्ये नोहा होता, एक चांगला परिवार परमेश्वराने वाचवला. आता देवाचा परिवार वाढलाय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. परमेश्वर के घर में बहुत बच्चे पैदा हुए. हालेलुया. देवाच्या घरामध्ये खूप लेकरं जन्माला आलेली आहेत आणि देवाचा परिवार मोठा झालेला आहे. पण आता प्रार्थना करा, करोडोच्या संख्येने लोक रॅप्चर मध्ये उठले पाहिजेत. हालेलुया. अद्भुत देवाचं काम झालं पाहिजे. प्रभूची स्तुती असो. यहुदी लोकांना उद्देशून येशू डायरेक्ट काय बोलला एक दिवशी, ऐकायचं तुम्हाला? योहान 8 अध्याय 44 वचन. ज्या दिवशी मी इस्रायलच्या विरुद्ध थोडंसं बोललो, काही लोकांना असं वाटलं असेल की पास्टर का सांगतायत असं, कारण की इस्रायल लोकांनी जो क्रूरपणा येशूसाठी दाखवला, गाजामधल्या निर्दोष लेकरांना त्यांनी तोच त्यांचा क्रूरपणा दाखवला. कदाचित दुसऱ्या मार्गाने हे सॉल्व करता आलं पाहिजे असतं. हमासचा जर त्यांना विमोड करायचा होता, त्यांच्याकडे अजून मार्ग निघू शकले असते. त्यांनी थोडा वेळ घ्यायला पाहिजे होता. पण त्यांनी जे बंबार्डिंग केली आणि ज्या गोष्टी त्यांनी केल्या, लहान लेकरांचे त्यांनी प्राण घेतले, हा क्रूरपणा मानवी वृत्ती असू शकत नाही. प्रियांनो, भले त्यांना युद्धात जय मिळतोय आणि असं आपल्याला भासतंय की खरंच परमेश्वर त्यांना विजय देत आहे, परंतु कितीतरी लोक जे ह्या गोष्टीत नव्हते ते पण मरण पावलेत. त्या यहुदी लोकांमध्ये तो कठीणपणा तेव्हा पण होता, आज पण आहे. येशू त्यांच्याविषयी काय म्हटलं ते ऐका. योहान याचा 8 अध्याय 44 वचन. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात. कोणापासून? हे जे चुकीचे वागणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रभू सांगते की तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही. स्वर्गात टिकला का तो? नाही. स्वर्गात कुठं टिकला? सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, खूप मी बघितलं असं की चांगले चांगले लोक, प्रार्थना करणारे लोक, पास्टर्स, लीडर्स, कधी कधी काही लोक माझ्याशी बोलताना पण खूप लबाड बोलताना मी पाहिलंय, खोटं बोलताना मी पाहिलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं बोलणं होयला होय, नाहीला नाही पाहिजे. आणि कधी तुम्हाला उत्तर द्यायची गरज पडली, चतुराईने देवाच्या दिलेल्या आत्म्याच्या द्वारे पण तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. हालेलुया. कधी अशी वेळ येते का तुम्हाला खोटं बोलण्याशिवाय पर्याय राहत नाही. काल कुठं होता? ऑफिसला आला नाही? नाही साहेब, ते असं झालं, तसं झालं, हे ते बंडल मारून मोकळे झाले. हे प्रभू मज पापेवर दया कर. जे मी आता बॉसला बोललो त्याच्याबद्दल मला क्षमा कर. एक दिवशी क्षमा मागायला वेळ मिळणार नाही. कसं तुम्ही सतर्कतेने वागू शकता? काय तुम्ही एक लीव्ह नोट देऊ शकता तुमच्या बॉसला की मला ह्या दिवशी सुट्टी पाहिजे, मला एक काम आहे महत्वाचं? तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी तडजोड करू शकता. एकदम तुम्हाला जर पवित्रते जीवन जगण्याची जर इच्छा आणि अपेक्षा असेल तर तुम्हाला तुमचे शब्द सांभाळले पाहिजेत. यहुदी लोक खोटेपणा करत होते आणि प्रभू म्हणतो की तुम्ही माझे नाही, तुम्ही सैतानाचे लेकरं आहेत. माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्ही माझे नाहीत. या सत्यात, माझ्या मार्गात, माझ्या जीवनामधले तुम्ही लोक नाहीत. प्रभू त्यांना स्पष्ट करत आहे. सैतानाचे लोक वेगळे आहेत प्रियांनो, देवाचे लोक वेगळे आहेत. देवाच्या लोकांचं वागणं वेगळं असतं. हालेलुया. ते सत्यतेने चालतात, सत्यतेमध्ये टिकून राहतात. जग देवाचं आहे पण ते सैतानाने त्याला कब्जा केलाय. ऐकताय चर्च? फार मोठी गोष्ट आहे. सगळं देवाचंच आहे पण सैतानाने कब्जा केला. वाचूया आपण 1 योहान 5:19. 1 जॉन चॅप्टर 5 वर्स 19. 1 योहान 5:19. आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. सगळे जग वश होणे म्हणजे काय? काय होणे? वश म्हणजे कब्जा. अजून काय सांगता येईल?
एक इझी एकदम नाही का, टीव्ही असतो तुमच्या हातात, रिमोट असतो, तसा जगाचा सगळा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? सैतानाच्या हातात आहे. जग चालवणं का बरं, का एवढं इझी आहे सैतानाला जग चालवणं? तरी काय केलं ते ऐका. तो काय करतो, समजा एखाद्या देशाचा प्रेसिडेंट आहे, एखाद्या दुष्टात्म्याला सांगतो जा त्याच्यामध्ये बस. आता तुम्ही म्हणाल असं कसं, एवढा मोठ्या राजामध्ये? शाऊलाच्या जीवनात होतं दुष्टात्मा, राजाला पकडलं, त्याच्यात जाऊन बसला, तो बरोबर दुष्टतेची कामं करत राहणार. तो नाही करणार, त्याच्यातला दुष्टात्मा करणार. असं दुष्टात्म्यांनी लोकांना पकडलेले, प्रवृत्त केलं जातं. टाक अजून 2 बॉम्ब, फाड अजून 4 गोळ्या, करून टाक त्याचा खून, काय नाही होत, बघूया, झुकायचं नाही, आपण वाकायचं नाही, आपण असे, आपण तसे, आपलं आडनाव हे, आपण ह्या देशाचे, आपण त्या, असं करून उकसवून माणूस आहे हे विसरलाय. आपण मनुष्य आहोत हे विसरलाय आणि माणसं जनावरासारखी वागायला लागलेत या शेवटच्या काळामध्ये. हे दुष्टात्म्यांनी लोक प्रवृत्त झालेत. त्याला जग कंट्रोल करणं खूप सोपं झालंय, कारण की लोकांमध्ये दुष्टात्मे. आणि मग जेव्हा त्यांना येशू कळतो तेव्हा ते दुष्टात्मे निघून जातात, ते भानावर येतात, अरे मी जे केलं ते चुकीचं होतं, प्रभू मला क्षमा कर, आणि लोक परत देवाकडे येतात. प्रियांनो, हालेलुया. आणि म्हणून ह्या जगाला वश करणारा सैतान आहे, पण आम्हाला एक आशीर्वाद देवाने दिलेला आहे. ह्या सैतानाच्या सगळ्या कुयुक्त्यांवरती तुमच्या जीवनात तुम्हाला वाटत असेल की सैतानाने माझ्या जीवनात हे केलं ते केलं, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. ऐकताय का? रोमकरास पत्र 16 अध्याय 20 वचन, काय गुड न्यूज आहे बघा. रोमन चॅप्टर 16 वर्स 20. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. जेव्हा तुम्ही बघता ना सैतानाने एखादं काम केलंय, तिकडच लगेच सुपारी घेऊन टाकायची, तुला तर मी तुडवणार आहे, आता तू असं केलं तुझं संपलं. मग नंतर ना तो घाबरून तुमच्याकडे येणार नाही, नको यार हा जाम तुडवतो आपल्याला, तिकडून जाऊ आपण, तुमच्या वाट्याला लागणार नाही. एवढं स्ट्रॉंगनेस स्पिरिटमध्ये पाहिजे. अडचण आली म्हणजे हातपाय गाळून बसून, हे प्रभू आता कसं होईल, आता त्याने मला बोलवलं तिकडं, आता तो काय बोलतोय मला माहित नाही, अरे बापरे ते पण प्रॉब्लेम झाला का, तुझ्या शाळेत पण प्रॉब्लेम झाला, तुमच्या ऑफिसमध्ये पण झाला, माझे रिपोर्ट पण आले, आता असं काय झालं, सगळ्या बाजूने आलं. ए सैताना, प्रॉब्लेम किती पण आण, सगळे मिळून तुला पायाखाली आता तुडवणार आहेत. हालेलुया. आणि ज्या वेळेस आमच्यातला फेथ, आमचा विश्वास एवढा खंबीर आणि मजबूत होतो देवाच्या प्रिय लोकांनो, त्यावेळेस तुम्ही सैतानावरती विजय प्राप्त करायला सुरुवात करता. आमेन. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो. ती कृपा असली की बास, लाईफमध्ये काही नको. ग्रेस असते, ती ग्रेस जर एकदा मिळाली, ती कृपा जर मिळाली लाईफवरती, तुम्हाला काही कमी पडत नाही. तुमच्या गरजा पूर्ण, तुझी कृपा मला पुरे. पाऊल काय वेडा आहे का? काय मागतो तो? फक्त देवाची कृपा, बस. त्याची कृपा असेल ना, ती कृपा आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवून देते. कृपा म्हणजे काय? 35 मार्काला पास आहे, 30 पडले, मॅडम म्हणते 5 मार्काची ग्रेस दिली. ऍक्च्युली आम्हाला 0 पडले होते. किती लोक आमेन म्हणतील? आमचा पेपर येशूने लिहिला आणि आता आम्हाला 100 पैकी 100 पडले. हालेलुया. 100 मार्काची ग्रेस, त्याची कृपा आम्हाला पुरी आहे. हालेलुया. आता तुम्ही तुमचे डोके लावून किती बाहेरचे लोक पेपर लिहा, तुम्हाला 0च पडणार ह्या गोष्टी, आणि आम्ही टॉपरच असणार. का? कारण आमचे पेपर लिहायला आमचा प्रभू बसलेला आहे. हालेलुया. त्याची कृपा आम्हाला पुरी आहे. कुठल्या गोष्टीतून वाटते, कशाचं भय वाटतंय, कशात दडपण आणतोय सैतान, सैतानाला बरोबर प्रत्येकाचा वीक पॉइंट माहीत असतो. तुम्ही ऐकताय? प्रत्येकाचं सगळं त्याला कळतं, कोणाचा वीक पॉइंट काय. आणि माणूस ना बकवास एवढी करतो ना, ते बोलण्यातून पण समजून टाकतो त्याला. बापरे, पेट्रोल नाही संपायला पाहिजे बाबा, तिथपर्यंत गाडी गेली पाहिजे, संपणार. बापरे, एवढाच पगार आला, तर काय माहिती ह्या महिन्यात पुरतोय का नाही, एक तर नाताळाचा सण आहे, त्याच्यात हे ते, काय करू देवा, पगार पुरतोय का नाही. तुमचं 4 तारखेलाच 5 तारखेलाच संपल, 10 तारखेच्या आतच खलास होईल पगार, कारण तुम्ही आमंत्रण दिलं, ये माझाच पगार संपव. आणि ज्या वेळेस तुम्ही म्हणता पगार कमी आहे पण देव मोठा आहे,
अडचणी मोठ्या आहेत, पण माझा देव त्याच्यापेक्षा मोठा आहे. माझ्या देवाची कृपा मला पुरेशी आहे. मला बाकी काही नसलं तरी चालेल, माझ्या देवाची कृपा माझ्यावरती बस, मला काही नको. असा परमेश्वर अलौकिक रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण करेल. अलौकिक रीतीनं. ही कृपा आहे देवाची, कृपा आहे परमेश्वराची. तुमची गरज पूर्ण होईल, त्याची कृपा पुरे. गल्ल्यात एवढा मोठा आहे, दावीद एवढा छोटा आहे. अरे काय माणूस आहे तू, एवढासा त्याच्यावर कुठं लढतो. कृपा, ती कृपा असली ना की मोठ्या मोठ्या संकटातून तुम्ही पार जाणार. अडचणी, प्रॉब्लेम, संकट तुमच्याकडे बघून लोक विश्वास ठेवणार नाही. हाय विकास कांबळे, मला वाटलं हाय, देवाला धन्यवाद, हालेलुया. तुमच्याकडे बघून लोक थक्क होतील, कारण तुमच्यावर देवाची कृपा आहे. हालेलुया. त्यांना विश्वास बसणार नाही की तुम्हाला देवाने कसं आशीर्वादित केलंय. सैतानाला हरवण्यासाठी, त्याची कृत्य नष्ट करण्यासाठी. पहिली गोष्ट काय शिकलो? खंडणी. दुसरी, पापातून सुटका. तिसरी, सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त जगात आला. आणि चौथी गोष्ट, आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व देण्यासाठी आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता आम्ही कुठले रहिवासी आहे? माटुंग्याचे रहिवासी. कुठले रहिवासी? आम्ही स्वर्गाचे रहिवासी. 1 योहान 4 अध्याय 9 वचन, देवाने आपल्या एकुलता एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले. ठीक आहे, हे माहिती आहे आम्हाला, एकुलता एक पुत्राला पाठवले ह्यासाठी की, जेवढी पण 4 मुद्दे मांडलेत ना, प्रत्येक ठिकाणी येशूला का पाठवलं याच्याबद्दल लिहिलंय. फार विशेष संदेश आहे. 4 कारणं फार महत्वाची आहेत. जगात पाठवले ह्यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. जीवन, सार्वकालिक जीवन. येशूने जगात येऊन पापी लोकांना पवित्र केलं. आणि जेव्हा जे पवित्र झालेले लोक आहेत, या पृथ्वीवर तर सैतानाला आपटण्यात आलं होतं. ही पृथ्वी देवाच्या क्रोधाचं एक कारण झाली होती. देवाने सगळीकडं जलप्रलय पाठवला होता. येत्या दिवसामध्ये क्रोधाच्या 7 वाट्या ओतण्यात येणार आहेत. पृथ्वीवरच्या लोकांचे हाल होणार आहेत. पण हे जे लोक आहेत, देवाचे पवित्र केलेले, वेगळे केलेले, येशूच्या रक्ताने धुतलेले, देवाच्या मागे चालणारे लोक आहेत, मग त्यांचं स्थान आता हे जग असू शकत नाही. त्यांच्यासाठी ते जीवनाचं स्थान म्हणजे स्वर्ग देवाने सिद्ध केलेलं आहे. आता आमचे नागरिकत्व स्वर्गीय आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोक ज्यावेळेस बघतात एखादा व्यक्ती फॉरेनहून आलाय, त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे नाही का, एकदम आयुष्य आरामातून आलेला माणूस आहे, जरा वेगळेपणाने, म्हणजे नाही का, आपल्याला उत्सुकता असते. एखादा आफ्रिकन जरी बघितला, कलर त्याचा बघून लगेच आपण ओळखतो, आफ्रिकन आहे वाटतं तुम्ही. तो बोलता हो आफ्रिकन आहे मी. तिकडं कसं असतं, काय तुमच्या देशामध्ये उत्सुकता. इथून पुढं लोक तुमच्याकडे बघतील त्यावेळेस त्यांना उत्सुकता लागली पाहिजे, तुमच्या देवाच्या राज्यात काय मला सांगता का? हालेलुया, बोला येशू मसीह की. तुमच्यामध्ये ते स्वर्गीय सामर्थ्य दिसणं गरजेचं आहे. हालेलुया, बोला येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. आज आमचं राज्य स्वर्गीय राज्य आहे, देवाचं राज्य आहे. आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत. हालेलुया. आम्हाला जगिक नाही, आम्हाला स्वर्गीय गोष्टीकडे जास्त लक्ष लावायचं आहे, कारण तिथूनच आमचा तारणारा आलेला आहे. 4 गोष्टी आज आपण शिकलो. सगळ्यात पहिले येशू ख्रिस्ताने खंडणी दिली. दुसरी गोष्ट आपण शिकलो, येशू ख्रिस्ताने पापातून मुक्त केलं आम्हाला. तिसरी गोष्ट आपण शिकलो, येशूने सैतानावरती विजय प्राप्त केला, सैतानाची कृत्य नष्ट केली. आणि चौथी गोष्ट, आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व दिलं, स्वर्ग राज्यात आमचा प्रवेश झाला. आणि म्हणून जेव्हा एखादा पापी आपलं जीवन बदलतो, मन बदलतो, कुठं आनंद होतो? आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये, त्यांच्या चर्चमध्ये. मग आपण ते व्यक्ती बनूया की आपल्यामुळे रोज स्वर्गात आनंद झाला पाहिजे. हालेलुया. एवढं गॉस्पल शेअर करूया की आमच्यामुळं रोज स्वर्गात आनंद झाला पाहिजे. आमेन. या आपण एक प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करू. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. काळाची पूर्णता झाली आणि परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो.
येशू, तुझ्या येण्याने आम्ही आशीर्वादित झालो. आमच्यासाठी खंडणी मोजण्यात आली, आमच्या पापातून आम्हाला सुटका मिळाली, सैतानाची कृत्य आमच्या जीवनातून नष्ट करण्यात आली आणि आज आम्ही स्वर्गीय राज्याचे वारसदार बनलो. ही केवळ तुझी दया आहे प्रभू. स्वर्गीय बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी योग्य समय जगात तू पाठवलं. स्वर्गीय बापा, हा नाताळाचा संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचावा आणि प्रभू परमेश्वरा, सत्य अनेकांना बंधमुक्त करणारं ठरावं असं तू कर. प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की आमचं जीवन हे आज नंतर अत्यंत विजयाचं जीवन आहे. प्रभू, तुझे उपकार मानतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आमचं सहाय्य आणि मदत कर राजा. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की